नमस्कार मैत्रिणींनो, बघा ही मी 15 दिवसापूर्वी दुधावरची साय काढून फ्रीजमध्ये साठवली होती. आता मी हे फ्रीजच्या बाहेर काढून त्याच्यात 2 चमचे असे दही टाकून रात्री मिक्स करून असं ठेवायचं. उद्याच्या सकाळी आपल्याला याचं लोणी निघेल आणि लोण्यापासून खमंग असं तूप पण तयार करणार आहोत. आपण ही रात्री साय दही टाकून ठेवलेली आता कशी घट्ट झालेली आहे. आपण याचं आता सहज लोणी काढू शकतो. फक्त याच्यात 4-5 बर्फाचे तुकडे टाकायचे, म्हणजे ह्याला मिक्सर खराब करायची गरज नाही, काय नाही. फक्त असं चमच्याने थोडंसं फिरवलं हाताने की लगेच छान असा गोळा तयार होतो. फक्त चमच्याने थोडं फिरवायचं. 5-10 मिनिटाच्या आत बघू शकता तुम्ही कसं लोणी तयार झालेलं आहे. जास्त वेळ लागतच नाही. तयार झाला आपला लोण्याचा गोळा. आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तूप कढवायला ठेवायचं आहे. 5 मिनिट पण लागलं नाही मैत्रिणींनो. बघा, मिक्सर खराब करायची गरज नाही. 5 मिनिटाच्या आत लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघा, हे लोणी बाजूला सरकवून ताक काढून घ्यायचं दुसऱ्या पातेल्यात. पाणी टाकून 2-3 पाण्याने लोणी धुवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला तूप आंबट नाही लागणार. असं स्वच्छ 2-3 पाण्याने लोणी धुवून घ्यायचं. तयार आहे आपलं हे लोणी. स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आता मी याच्यापासून तूप तयार करणार आहे. चला तर मग आता आपण लोणी कढवायला ठेवूया. 15 ते 20 मिनिट लागतील कढायला. तूप कडत आलेलं आहे आपलं. लाल लाल रंग आलेला आहे. तर हे आहेत विड्याची पानं. माझ्याकडं विड्याच्या पानाचा वेल आहे. हे काढून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. असा लाल रंग आला की हे पानं टाकून द्यायचे आहेत. गॅस बंद करायचा. याच्यामुळे खूप छान चव लागते तुपाला. खूप खमंग असं तूप लागतं टेस्टला. तर असं तूप तुम्ही पण कडवून घ्या. घरच्या घरी बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.